जगद्गुरू तुकाराम महाराजांचा चार चरणांचा गोपाळ आणि कृष्णांचं संवाद, हा संवाद कसा झाला म्हणजे गोपाळाला श्रीकृष्णापासून काय निश्चिंती मिळाली, म्हणजे काय त्यांचा फायदा झाला हेच या अभंगातून तुकाराम महाराज मांडत आहेत. आज काळ्याचं कीर्तन आणि त्या निमित्ताने गाव विकास आणि वारकरी संप्रदायाचे अध्यक्षताने असणारे विजय महाराज यांच्याकडून ही सेवा आपल्याकडे आलेली आहे. वैकुंठवासी गुरुवर्य संतराम बुवाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला सप्ताह कित्येक दिवस आहे, चालत आहे हे माहिती नाही, पण त्याने सुरुवात केल्यापासून अखंड हरिनाम सप्ताह हा चालू झालेला आहे. आणि त्यांच्याच बरोबरचे काही मंडळी, संत मंडळी, गुरुवर्य आज बरोबर इथे आहेत आणि सगळ्यांना मी या ठिकाणी दंडवत करतो आणि मी सेवेला सुरुवात करतो. काळ्याचं कीर्तन म्हणजे काय? दही आणि भाताचा काळा, हा याला काळा म्हणतात का? दही भाताचा आणि लाया आणि दह्याचा काळा केला की काळा होतो का? नाही. मग हा काळा कधी होतो? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून काळा आपण तो सेवन करतो. अशा प्रकारे ज्याप्रमाणे सत्यनारायणची आपण जेव्हा पूजा करतो आणि आपण शिरा बनवतो आणि सत्यनारायणची जी पोथी वाचून झाल्यानंतर जो प्रसाद मिळतो तो आपण त्याला प्रसाद म्हणून तो सेवन करत असतो, म्हणून त्याला काळा म्हणतात. अशा प्रकारे हा काळा भगवान विष्णूने श्रीकृष्णाने गोकुळामध्ये केला आणि आपण आज आपल्या यामध्ये सगळ्यांच्या मिळून आपण इथे आज काळा हा करणार आहोत. काळा करताना काळ्याचं कुठलं काळा, कुठल्या श्रीकृष्णाचं कुठल्या चरित्राचा उपचार करायचा? चरित्राचं 3 प्रकारचं चरित्र आहे. एक तर गोकुळामध्ये केलेलं चरित्र आहे, मथुरेमध्ये केलं आहे आणि ह्याच्यामध्ये केलं आहे मथुरेमध्ये. अशा प्रकारे 3 प्रकारचा हा खेळ आहे. म्हणजे नेमकं त्याचा म्हटलं कुठला उपचार, कुठला काळ्यासाठी कुठल्या अभंगाचा, कुठल्या चरित्राचा उपचार करायचा? कारण का गोकुळामध्ये जाणे भगवान कृष्णाने गोकुळामध्ये 11.5 वर्ष राहिले. त्याच्यानंतर तिथून आक्रोळ येऊन त्यांनी मथुरेमध्ये म्हणजे कौसाच्या राज्यामध्ये निघून जातात आणि तिथे ते 13.5 वर्ष राहतात. तिथं राहिल्यानंतर ते परत तिथून उग्रसेनला म्हणतात की मी इथून आता निघतो, कारण का जरासंधाचे राज्यावरती हल्ले व्हायला लागले, त्याच्यामुळे मी इथं काही थांबत नाही, मी इथून निघतो. तेव्हा ते म्हणायला लागले की नाही तू इथं जाऊ नकोस, कारण का इथून गेला तर तो मला त्रास होईल. म्हणजे श्रीकृष्ण म्हणाला की तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे, तुम्ही कधीही मला आवाज द्या, मी या ठिकाणी येईन. आणि तिथून ते श्रीकृष्ण भगवान द्वारकेमध्ये जातात आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर द्वारका नसते, ते समुद्राजवळ जातात आणि समुद्राला म्हणतात की थोडीशी जागा मला दे, मला इथे द्वारका नगरी तयार करायची आहे. तिथे भगवान समुद्राच्या किनाऱ्यावरती द्वारका नगरी करतात. ह्या 3 प्रकारामध्ये जर केला तर श्रीकृष्णाचा अवतार हा 125 वर्षाचा आहे, कालखंड 125 वर्षाचा आहे आणि तो 100 वर्ष त्याने हे राज्य त्याने ह्याच्यामध्ये केलं, मथुरेमध्ये द्वारकेमध्ये केलेला आहे. अशा प्रकारे हा त्यांनी केला. पण त्याच्यामधलं नेमकं कुठलं आपण काळ्याच्या चरित्राचं वर्णन करायचं तर ते उच्चार ते कुठलं? गोकुळातलं, म्हणजे केले नारायणे गोकुळी चरित्र ते उच्चाराने, 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 देवे केले गोकुळ, देवे केले गोकुळ, चरित्र ते उच्चाराने, चरित्र ते उच्चाराने. चरित्राचे कुठले उच्चारावे? केले देवे गोकुळी, म्हणजे गोकुळामध्ये जी चरित्र केलं, म्हणजे गोकुळाने भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये काय केलं तर श्रीकृष्णाने भरपूर काही ह्याच्या लीला केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये गोपाळामध्ये. तर अशा प्रकारे म्हणजे नेमकं त्याच्यामधलं कुठलं घ्यायचं म्हणणार बाबा? जन्माचं घ्यायचं
का त्याने लहानपणी त्या रांगत असणारं ते घ्यायचं किंवा थोडं पळायला लागल्यानंतर ते घ्यायचं. अशा प्रकारे म्हणजे त्यातलं चरित्र उच्चारायचं. तर त्याप्रमाणे त्याच्यामधलं आपण श्रीकृष्णाचं आणि श्रीकृष्ण आणि गोपाळकृष्णामध्ये जो संवाद झाला त्याचा तो आपण हा इथे भाग घेणार आहोत. म्हणजे तो विषयाचा आपण इथे चरित्राचा उपचार करणार आहोत. तर काय केलं त्यांनी चरित्रामध्ये? जेव्हा हे सगळे गोपाळ श्रीकृष्णाने पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की हे सगळे अशक्त आहेत. मग ह्यांना काहीतरी आपण सगळ्यांनी एक सभा घेतली आणि सांगितलं की बाबा तुम्ही एवढे अशक्त का? तर त्याच्यामध्ये एक हुशार जो गोपाळ होता त्याने म्हटलं कारण का आम्हाला फक्त ताक मिळतं, बाकी काय आम्हाला मिळत नाही. तो पाहिलं ही हे काय सगळं आम्हाला म्हणजे जातं कुठं? त्यावेळेस ते म्हणाले की बाबा हे सगळं मथुरेमध्ये जातं आणि तिथे आम्हाला काही फक्त ताक फक्त मिळतं. ते कुठं म्हणाले ठीक आहे आपण त्याचं काय करूया, प्रतिबंध करूया. म्हणजे ते आपण बंद करून टाकूया. आपलं दही दूध आहे ते आपल्याकडेच राहावं, ते मथुरेमध्ये जाता कामा नये. श्रीकृष्णाने असा ठराव केला आणि काही दिवस निघून गेले, 6 महिने निघून गेले. परत गोपाळाने सगळ्यांना जमा केलं आणि गोपाळाने विचारलं काय तुमच्यात प्रगती नाही आहे, अजून कसे आहे तसेच आहात. त्यावेळेस गोपाळ म्हणाले भगवंता तू फक्त ठराव केलास, अंमलबजावणी झालीच नाही. कारण का तू फक्त बंद केलंस पण ते चोरट्या मार्गाने जात आहे. दिवसा जायचं तर रात्री जायला लागलेलं आहे. त्यात काय फरक वेगळा काय झालेला नाही आहे. फक्त अंमलबजावणी झाल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलं लक्ष नाही. ठीक आहे म्हणतात मी काय करायचं ते करतो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना सांगितलं तुम्ही एक काम करा, आलं तरी या रे माझ्या मागे मागे आज देतो पोट बरी नाही म्हणाले. श्रीकृष्णाने काय केलं की तुम्ही काय करा उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर रात्र दिवस निघून गेला की रात्र आपण जाऊया आणि काय करू तुम्ही फक्त माझ्या मागे या आणि काय करूया याल तरी या रे लागे हो, 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 याल तरी गोपाळांना की तुम्ही माझ्या मागे या, पाहिजे तेवढं दही दूध तुम्हाला खायला देतो फक्त. आणि काय करतात पोट भरलं की काय करतात आता तुला पोट भरलेलं चल आता आपण निघूया अशा प्रकारे. पण भगवंत कुठल्या गोपिकांच्या घरी जायचे जे मनोमत भगवंताचे नामस्मरण करायचे किंवा त्यांचं चिंतन करायचे अशांच्याच फक्त घरी भगवान जात असे चोरी करायला. असं कोणाच्या पण घरी जात नव्हते.
त्यांचं नेहमी चालू झालं. श्रीकृष्ण गोपाळांना घेऊन दही दूध चोरू लागला. 2 महिने गेले, 3 महिने गेले. गोपाळामध्ये चमक यायला लागली, जरा चेहऱ्यामध्ये पाणी यायला लागलं, जरा सुधारणा होत चालली. असं 6 महिने गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जरा तब्येतीमध्ये सुधारणा झाली. घातणारे शर्ट त्यांना होत नव्हते. अशा प्रकारे श्रीकृष्ण असं काळानंतर सुधारले, दणकट झाले. आता भगवान श्रीकृष्ण म्हणाले की काय हरकत नाही, आता आपला सैन्य दणकट झालेला आहे, आता आपल्याला कुठली काळजी नाही, आता आपण कधीही काय बोललो तरी आपण आपल्यावरती येणार आहे. मग श्रीकृष्णाने त्यांना विचारलं की हे सगळं आता हे दणकट तब्येतीने झालेलं आहे, तब्येतीने झालेलं आणि सुधारणाचे झालेलं आहे. म्हणजे आपण श्रीकृष्णाने त्यांना विचारलं की आपण जी परीक्षा घेऊया, तेव्हा आता हे ज्यांना एवढं ते प्राप्त झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे, फक्त यांना विचारूया. तेव्हा ते गोपाळाला विचारलं, काय रे गोपाळा, तुम्ही आज एवढे तब्येतीने एवढे चांगले झालेले आहेत, कुणामुळे झालात? तेव्हा ते गोपाळ म्हणाले, भगवंता कोणामुळे काय, तू आम्हाला दही दूध जे काय आम्हाला मिळत नव्हतं ताका व्यतिरिक्त दही दूध ते आम्हाला तू दिलं, त्याच्यामुळे आमच्या ह्याच्यामध्ये तब्येतीमध्ये आमची सुधारणा झाली. तर आमचंच असणारं आम्हाला कधी मिळत नव्हतं, म्हणजे आमचे आईवडील कधी आम्हाला देत नव्हते, ते आम्हाला तू देऊ लागला, त्याच्यामुळे हे आम्हाला झाले. पण भगवंत हे कोणामुळे झालंय माहिती आहे का? हे अभंगाचं प्रथम चरण. तुझी संगती, 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 तुझी संगती,
तुझ्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आमची निश्चिंती झालेली आहे. तुझ्या संगतीमध्ये निश्चिंती झाली. मग भगवंताने विचारलं काय निश्चिंती झाली ते मला सांगा. त्यावेळेस म्हणाले की जे आम्हाला मिळत होतं ते आम्हाला मिळालं लागलं. अभंगाचं दुसरं चरण. नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो गदुगा ते सोहळे, हो गदुगा ते सोहळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, हो नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो गदुगा ते सोहळे, हो गदुगा ते सोहळे, नाही देखील ते माळे, नाही देखील ते माळे, हो गदुगा ते सोहळे, हो गदुगा ते सोहळे. गोपाळ म्हणू लागले की जे नाही बघितलं ते सुद्धा आम्ही बघितलं. असं तुझ्या बरं संगतीने राहिल्यानंतर आणि तू काय केलंयस. तुझ्या संगतीने राहिल्यानंतर आमचं काय झालंय की तू तू आमचं काय केलंयस स्वागत केलंयस किंवा सत्कार केलास मोठ्या प्रकारे. असं अभंग सांगतात दुसऱ्या अभंगा चरणामध्ये की नाही ते केलं ते देखील भोग सुखाचे सोहळे. म्हणजे भगवंताने काय केलंय काय एवढं मोठं सोहळं केलंय बघा ना. भगवान माऊलीचं भगवंताने केवढा मोठा सोहळा केला. आज 950 वर्ष झाली तरी पण तो तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच जोमाने तो दणदणत आहे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांना बघा स्वतः विमान घेऊन ते देहूमध्ये आल्याने मानव देह घेऊन ते स्वर्गात गेलेत. असा तो भगवंताच्या संगतीने राहिल्यानंतर तो तसे सोहळे करत असतो. मग भगवंत गोपाळाने विचारलं की बाबा आणि काय तुम्हाला याच्यामध्ये प्राचित्य आले किंवा काय काय झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरी काय आहे आणि ते तुम्हाला मिळत नव्हतं ते तुम्हाला मिळवून द्यायला लागलंच. अभंगाचं तिसरं चरण. घरी ताकाचे सरवरे, घरी ताकाचे सरवरे, हो घरी ताकाचे सरवरे, घरी ताकाचे सरवरे, हो घरी ताकाचे सरवरे, घरी
टाकाचे सरोवर आहे. मग सरोवर म्हणजे खूप काही टाक आहे आणि त्याचा त्याने तुकारामांनी उल्लेख केला की सरोवर आहेत. आणि परत काय नवनीताचे काय पूर, म्हणजे पूर असे वाहून वाहत आहेत असं भरपूर काय आहे. कारण का गोकुळच म्हणतात, गोकुळ म्हटलं तर खूप घाई असताना म्हटलं तर अपाट तूप आणि दही होतं, त्याच्यामुळे ते म्हटलं की पूर वाहत होतं असं ते तुकारामांना म्हणायचं आहे. तर गोपाळ म्हणाले की आता भगवान तिकडनं म्हणाला की ठीक आहे, आता ह्यांना सगळं काय प्राप्त झालेलं आहे, मग आपण ह्यांना विचारूया की मग आता झालंय का, मग तुम्ही आपल्या बोराकडे जावा किंवा काही करा, पण तुम्ही मला ना सोडून बाजूला जावा. तेव्हा ते श्रीकृष्ण गोपाळांना म्हणतात की तुम्ही आता इथून काय करा, दूर जा, अभंगाचं शेवटचं करून. तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता
तुम्ही आता इथून जा. म्हणजे गोपाळांना श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही आता जा. तर गोपाळ म्हणतात की तुम्ही तुम्ही आम्हाला वजामध्ये तुम्ही धक्का मारून जरी मारलात तरी आम्ही तुम्हाला तुझी संगत काय आम्ही सोडणार नाही, जेव्हापासून आम्ही काय लांब जाणार नाही. श्रीकृष्ण बोलले ठीक आहे, काय हरकत नाही. पण ही सगळी गोपाळ म्हणून गोकुळामध्ये सगळं दहीदुधाचं चोरीचं प्रमाण भयंकर वाढलेलं होतं. तेव्हा यशोदा मैया म्हणायला लागली की तुम्ही आता काय करा म्हणजे गुरं घ्या आणि वनात जावा आणि वनात जा आणि तिथे काय करा, ही गुरं सगळी तुम्ही चारा तिकडे हे करा. मग तिथे गोपाळाने श्रीकृष्णाने काय केलं, विठू दांडूचा डाव म्हणला, हमामीचा म्हणला, अशा प्रकारे ते खेळ खेळू लागले. खेळता खेळता ते विठू दांडूचा खेळ खेळत असताना भगवंताला काय करायचं होतं की यमुना डोहामध्ये उडी मारायची, ती पण मारणार कशी. पण विटी आणि दांडूचा हा डाव मांडला. खेळत होते विटी दांडू विटी उडाली ना, खेळत होते विटी दांडू विटी उडाली ना, ना 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 ना. यशोदे तुझा तारा, यमुना रे बोलाला. यशोदे तुझा तारा, यमुना रे बोलाला. खेळत होते विटी दांडू विटी उडाली ना, खेळत होते विटी दांडू विटी उडाली ना, ना 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 ना. यशोदे तुझा तारा, यमुना रे बोलाला. यशोदे तुझा तारा, यमुना रे बोलाला. विटी दांडू खेळत असताना विटी डोहामध्ये पडल्यानंतर काय केलं श्रीकृष्णाने, त्या डोहामध्ये उडी मारली आणि उडी मारल्यानंतर सगळे गोपाळ घाबरले आणि ते धावत धावत कुठे आले, यशोदामाईंना काय आले. आणि ते काय म्हणायला लागले, यशोदामाई तुझा गोपाळ यमुना डोहेमध्ये बुडाला. म्हटल्यानंतर आता यांना माहिती आहे सगळे गोपाळ गोकुळ सगळं धावत आलं श्रीकृष्ण पुढे आहे बघायला. पण श्रीकृष्णाला काय करायचं होतं, त्या यमुना डोहामध्ये असणारा काळिया नाग त्याला मारून तिला बाजूला करायचं होतं. कारण का गुराढोरांना तो खूप त्रास देत होता. अशा प्रकारे त्याला ते एक कार्य करायचं होतं. कार्य करत असताना पुढे काय झालं की श्रीकृष्ण आणि गोपाळांना आणि खेळ खेळत असताना की त्यांना एक दिवस असं सुचलं की आपण काय करूया की सगळ्यांनी शिजोऱ्या घेऊन आणि आपण ह्या ठिकाणी आपला यमुनेच्या तटावरती आपण काय करूया, सगळ्यांनी भाकऱ्या आणि सगळ्या शिजोरी खात जाऊया. असं ते क्रम करत असताना भगवान हा कसा आहे, नाटकी भयंकर नाटकी असणार आहे. तुकाराम मला एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे नटदारी भोग भोगवणे ब्रह्मचारी. अशा प्रकारे तो कसा आहे, सगळं भोग भोगून तो कसा आहे ब्रह्मचारी असं ते भगवंताने म्हणतात, अभंग म्हणतात. आनंद ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड उदरी, 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 अनंत ब्रह्मांड उदरी. बाले कृष्ण नंदा घरी, बाले कृष्ण नंदा घरी, बाले कृष्ण नंदा घरी, बाले कृष्ण नंदा घरी. अनंत अंगणी, बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी. अशा प्रकारे कृष्णाचं हे लीला चालत असताना गोपाळाने हे नंतर कार्य चालू असतं. कारण का श्रीकृष्ण भगवान हे एकटेच 9 लाख गायी सांभाळत होते. आणि असं सांभाळत असताना काही दिवस ते बोलले की आपण आता काय करूया, काळा करूया. आणि एक दिवस असं ठरवलं की आपण हे काळा करूया, पण त्याआधी आपण भगवंताचं एक भजन करूया सगळ्यांनी म्हणून. ओ बा हरी जय जय हरी जय जय